कांग्रेस नेता नाना पटोले ने बिहार चुनाव को लेकर चुनाव आयोग पर निशाना साधा है। पटोले ने बिहार राजनीति पर भी गंभीर आरोप लगाते हुए कहा कि जो महाराष्ट्र में हुआ वही आज बिहार में भी हुआ। नाना पटोले ने चुनाव आयोग की भूमिका पर सवाल उठाते हुए कहा कि चुनाव आयोग को लोकतंत्र खत्म करना है, इसीलिए ऐसे सवाल उठ रहे हैं। चुनाव आयोग ने जो 10% मतदाता बढ़ाए थे वह समीकरण बिहार में हुआ है। महाराष्ट्राचा जो ट्रेन होता त्याच पद्धतीनं बिहारमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाच्या कृपेने एनडीएला कशी मदत होईल त्या पद्धतीचं काम झालेलं आहे। आपण पाहिलं असेल की आता बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचे मतदान करत असताना फोटोज दाखवले गेलेले होते आणि काँग्रेसने आज ते निवडणूक आयोगाला दिले पण आहेत, म्हणजे आज म्हणजे कालच दिले। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची आहे का हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं 5 वर्षाच्या नंतरचे फुटेज न देणं, जसं 10% मतदान जसं महाराष्ट्रात नंतर वाढवले तसे 10% मतदान बिहारमध्ये वाढवले गेलेत आणि तिथंच हे सगळं समीकरण झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोग वर्सेस आता भारतातली जनता अशा पद्धतीची लढाई आता देशामध्ये उभी झालेली आहे।